जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या मौजे देऊळघाट येथील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षापासून भेडसावत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी मोठ्या प्रयत्नाने सोडविला। याबाबत सविस्तर वृत्त असे की देऊळघाट येथील पिण्याचे पाणी संदर्भात दि. 03/02/2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यासह बैठक घेतली। सदर कामास तात्काळ मंजुरात देऊन येत्या 10 ते 12 दिवसात सदर प्रश्न सोडविला। या प्रसंगी नपो बुलढाणाचे बंद अवस्थेतील हातपंप तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत सुचविले। त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना सुद्धा त्यावर योग्य कारवाई करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। त्यानुसार तात्काळ येळगाव धरणावरील देऊळघाट येथील विहीर 3 बोअर सुरू करून पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता भरघोस प्रयत्न केले। गावातील बहुसंख्य व्यक्तींना सकाळीच रोजमजुरी करण्यासाठी जावे लागत असून त्यांच्या कुटुंबियांना पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती। मात्र आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामस्थांनी आमदार संजय गायकवाड यांचे आभार व्यक्त केले आहे। साहब ने जो अपने गांव को बोर दिए हुए है, आमदार साहब का पूरे गांव के तरफे, हमारी सांडू पटेल शिवसेना हमारी पूरी पार्टी के तरफे, बबलू सेठ मित्र मंडल ग्रुप के तरफे आमदार साहब का पूरे गांव के तरफ से बहुत 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 धन्यवाद। ऐसे आमदार साहब आज तक देवलघाट को मिले नहीं, न मिलने वाले नहीं है। ये आमदार साहब जो अपने गांव को दिए, इन्होंने अपने को बोर दिए, तो ऐसे लोग मिलने वाले नहीं है। इन्होंने रात को 10 बजे रात को फ़ोन कर रहे हैं कि बोले कहाँ है, काम चालू है क्या? हमने बोला हाँ साहब काम चालू है। बोले कहाँ है? तो मनोधारण पे है, लोकेशन दे बोले वहाँ से। अरे भाई हमारे पास सादा मोबाइल है भैया, लोकेशन देते आते हैं तो हंस रहे आमदार साहब। आमदार साहब सवेरे 7:30 बजे फ़ोन लगा रहे कि क्या काम कितना रोका, कौन सा बाकी है, जल्दी करो, मेरी क्या मदद लगती है, लो। आमदार साहब हमने चिखली की गाड़ी वाले जल्दी नहीं आ रहे भैया, मोटर काटने वाले। आमदार साहब ने उनको फ़ोन लगाए जल्दी गाड़ी यहाँ से भेजो। अब आमदार साहब जब तक अपने है और अपनी पार्टी को सपोर्ट कर रहा है, गाँव को सपोर्ट करने वाले आमदार साहब है, और अपन शिवसेना के अपन शिवसेना पार्टी में है, अफसर में, तो आमदार साहब के अपन साथ में है और अपन मरे तक आमदार साहब के साथ में रहने वाले हैं। आमदार साहब अपनों को पद्मावती का जो पानी है, तो आमदार साहब अपनों को पद्मावती का पानी इलेक्शन जब लगेगा उसके पहले 6 महीने के, 1 साल के, 2 महीने के अंदर आमदार साहब पद्मावती का पानी लाके अपनों देने वाले। और पद्मावती का पानी वो रहेगा कि उससे कोई गाँव का आदमी वंचित रहेगा नहीं। और ये जो पाइपलाइन है ये तात्पुरती पाइपलाइन है, ये पूरे गाँव की पाइपलाइन है, कोई भी नहीं है, गांव की पूरी पाइपलाइन हुई भी है, और उसका पानी आने वाला पद्मावती से। पद्मावती जिस दिन पानी अल्लाह में ला देंगे अपनों को, अल्लाह पाक ला लेंगे आमदार साहब के आभार प्रदर्शन किससे, तो अपन पूरे गांव में पानी पानी हो जाएंगे। और आमदार साहब ने तो शब्द दिए कि मैं उनको साहब लोगों को बोले कि जल्दी पानी लाओ यहाँ पे, मैं करता। और जिस दिन आमदार साहब का सत्कार करने का है तो आमदार साहब का सत्कार का बोलेंगे, उन्होंने बोले तो गाँव का सत्कार, गाँव में पूरा सत्कार ले लेंगे। और जिस दिन पानी आ जाएगा पद्मावती का, उस दिन आमदार साहब हर पानी में नहाएंगे पूरे गाँव में, हमारे अपने साथ में पूरे गाँव में आमदार साहब नहाने वाले पानी के अंदर। आमदार 2 तारखेला जून महिन्यामध्ये माननीय बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी देऊळघाटच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने देऊळघाट ग्रामपंचायतमध्ये बुलढाणा पाणी टंचाईच्या संदर्भात जे जे अधिकारी, कर्मचारी आणि आमचे पदाधिकारी यांची एक बैठक लावली होती। त्यानंतर माननीय आमदार साहेबांनी फार मोठं मन उदार करून देऊळघाटचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बुलढाणा नगरपालिकेचे धरणावरची जे बोरवेल आहे ते 10 बोरवेल देऊळघाट गावासाठी दिले आणि देऊळघाटचा पाण्याचा प्रश्न सुटावा या हेतूने त्यांनी आम्हाला आदेश दिले। सर्व अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तेवढ्याच ताकदीने आमचे सहकारी, माझे मित्र बबलू शेठ, तसेच आमचा सर्व त्यांचा मित्राचा ग्रुप, आम्ही सर्वांनी मेहनत घेऊन त्या तारखेपासून 8 दिवस आम्हाला त्या कामासाठी सतत रात्रंदिवस झटावं लागलं आणि कमीत कमी 1700 मीटर त्या बोरपासून तर आपली विहीर आहे त्या विहिरीपर्यंत पाणी आणावं लागलं। 1700 मीटर पाईपलाईन करावं लागली। तसेच केबल आम्हाला 900 मीटर केबल आथरावा लागला आणि तो केबल बुलढाण्यात नाही, अकोल्यात नाही, जळगावात नाही। मग काय करायचं तर आम्ही 2 दिवस त्याच्यात झटलो आणि शेवटी केबल आम्हाला 3 ठिकाणाहून आणावं लागला। अकोल्याहून केबल आणला, त्यानंतर जळगावहून केबल आणला, जालन्याहून केबल आणला। या 3 ठिकाणचा केबल आणून आम्ही एका दिवसात तो केबल आथरला आणि आज रोजी काल आम्ही विहीर रात्री त्या ठिकाणी भरली आणि विहिरीचं पाणी सकाळी पुन्हा 7 वाजता माझे सहकारी मित्र बबलू शेठ आणि मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी धरणावर गेलो आणि पाणी पाहिलं तर जवळपास रात्रीतून पाणी 40 ते 45 फूट विहीर आपली भरलेली होती। ती विहीर भरलेली पाहून त्या ठिकाणाहून बबलू शेठने
ताबडतोब साहेबांना फोन लावला आणि आमदार साहेबांना माहिती दिली. त्या माहितीमुळे आमदार साहेब इतके खुश झाले की याची काही गिनती नाही. म्हणून म्हणतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ही जी मराठीमध्ये म्हण आहे त्याप्रमाणे आदरणीय आमदार साहेब यांनी जसे बोलले तसं करून सुद्धा दाखवलं. आणि आज रोजी आपल्या देऊळघाटमध्ये सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी मला पूर्वीप्रमाणे पाणी येत होतं त्याचप्रमाणे 3 वाजेपासून दुपारी तर आतापर्यंत सुद्धा पाणी सुरू आहे. आणि गल्ली गल्लीत महिला आणि मुलं यांना खूप आनंद होत आहे. आणि याच्यामुळे गोरगरीब जनतेचा पाण्याचा प्रश्न आज रोजी आमदार साहेबांमुळे सुटलेला आहे. एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्हाला आमदार साहेबाचं सत्कार वगैरे करायची अशी काही भूमिका आहे का? आमदार साहेबाचा सत्कार आमच्या मनात नेहमी करतच असतो. आणि आमदार साहेब आमच्या घरातलेच आहे, त्यामुळं काही एवढं विशेष हे नाही आहे. पण आमदार साहेबांना आम्ही नक्कीच गावात आणून त्यांचा सत्कारसुद्धा 100% घेऊ, यात काही चिंता नाही.